आठवड. कितीला तू? कोण शिकवत तुला? हा नाव गीते सर. तू नाव येतं का? वाचता येतं का? हा वाचन घे. तू नाव लिहा अगोदर. एक या पुस्तक इकडं. हा नाव लिहितो तिथे. वाचनच घेतलं मी. तुमचे अंक गणित वजाबाकी अभ्यासा घेतला नाही. त्या क्षमता तुम्हाला आल्या पाहिजे तोपर्यंत तुमची ऐकाय नाही. आणि सुट्ट्यामध्ये तुम्हाला सोडणार नाहीत आम्ही. आणि दिवाळी सुट्टी तिथे येणार, उन्हाळ्यात सुट्टी सुद्धा येणार. एक जर पोरग असं राहिलंच नाही. आता व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायला लागली पूर्ण मी तसेच ठेवणार, तुमचे अपलोड करणार आहे मी. अलग लक्षामध्ये. पण तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला 20 तारीख जे टार्गेट दिले त्याप्रमाणे 100% झाल्याशिवाय काही नाही. अलग लक्षामध्ये. तुम्ही म्हणताना आता पाहिलं नंतर गेलं पुन्हा मी आता तुम्हाला सर्वांना पुन्हा कंबाईन सूचना देतो मी. ते लक्ष करून तुम्ही ऐका. हा ठीक आहे. वाच बरे. हा काय नाही तुला नेक्स्ट चल रे तू. तुझं काय नाव आहे? हा तुझं नाव लिहितो पाहिजे. वाच येतं तुला? वाच बरं. आरती कोणती? हा इकडे पुढं. हात पाय कसे झाले आहेत? पाठीमाग. तर आरती काय नाव तुझं पूर्ण? हा निवड नाव तुझं. कोण शिकवत तुला? हा कोणत्या शाळेची? शाळेचं नाव? हा वर्ग? हा हे नाव? हे आहे तुझं. वाचते ते तुला? पुढं काय आहे? हे तिसरीचं पुस्तक आहे. तू कितीला आहेस? 5वीला. आणि कोणता चॅप्टर आहे? वाचायचं चॅप्टर आहे. वर्षा. हा पुढं पू. पू इकडे ते पू इकडे पू. हा 5वीला एवढं असं असतंय का वाचन? हा येत नाही तुम्हाला? वाचता येत नाही, काही लिहिताच येत नाही. वाईट अवस्था आढळली. आता जे 9-10 शाळा झाल्यात माझ्या तपासणी सगळ्यात वाईट अवस्था आहे. अलग लक्षामध्ये. काय जे बोलत ते मला तोंडावर बोला, पण तुमच्यावर अन्याय झाला पाहिजे. शासनाने एवढा ठेवून दिलेला कार्यक्रम आहे. आम्ही तुमची पायपीट करतो तुमच्यासाठी. शासन काय म्हणतोय? आयुक्त 5-5 घंटे तास मिटिंग घेतोय. हा कशासाठी घेत असेल ते? हा तुम्हाला लक्षात येत आहे का? तुम्हाला लिहिता वाचता येत नाही. आता तुम्ही 5 तारखेपर्यंत मी परत येणार आहे. 5 तारखेला पुन्हा चावडी वाचन होणार आहे. पुन्हा मी तुमची तपासणी करणार येणार आहे. अलग लक्षामध्ये. स्पेशल वही घ्यायची. रोज सर तुम्हाला स्वाध्याय देतील. वाचायचं लिहायचं जे काही येत नसेल तुम्ही आता काही क्षमता घेतलं नाही. क्षमता नाही घेतलं नाही, पण दुसऱ्या क्षमता नाही घेईन मी. अलग लक्षामध्ये. त्याच वेळेस तेच आलं पाहिजे. काय जोडा अक्षर आहे, कोणते सोपे अक्षर आहे, कोणते लेखन आहे, वाचन आहे, उतारा कोणता आहे, किती पाणी, किती अक्षरी, किती ओळी, ते सर्व आकलनासह पाहणार आहे. श्रुतलेखन, अनुलेखन काय जे म्हणजे क्षमता जी आहेत ते तुम्हाला सर सांगतील. तुम्हाला 5वीला कोणती क्षमता यायला पाहिजे, लेखनाची, वाचनाची कोणती यायला पाहिजे, संख्यावारी क्रियाची कोणती यायला पाहिजे. त्या क्षमतेशिवाय मी सोडणार नाही. अलग लक्षामध्ये. तर तुमच्या शिक्षकांना देईन तुम्हाला पण. तर तुम्ही आता पूर्ण फोकस तुमचं याच्यावर असलं पाहिजे. म्हणजे जेवढे प्रगत झाले पाहिजे. आता बाकीचे पण तपासायचे मला, पण विश्वास होतो की याला येत आहे. हे बाकीच्या राहिलेले 100% व्हायला पाहिजे. म्हणून तुम्ही बाकीच्या 5 तारखेपर्यंत लिहिता वाचता आलं पाहिजे तुम्हाला. आणि सरांनी सुद्धा सांगितलं त्या पद्धतीने काय करायला पाहिजे. तुम्ही घरून लिहून वही आणा. आता स्पेशल वही करा. 27, 28 आज किती तारीख आहे? 28 आहे. तर उद्या 28 पासून तुम्ही 29 पासून वही तयार करायची. त्याचा तारखावीच लिहायचं की 28ला मी हे तपासलं, हे सरला हे अभ्यास दिला होता मला सरांनी, हे तपासला,
आणि घरून करून आणायचा तो आणि सरला दाखवायचा आणि त्याची सही घ्यायची. आलं का लक्षामध्ये? आणि तुम्हाला 100% वाचता लिहिता आलं पाहिजे. नुसतं ते नाही आलं पाहिजे. जे क्षमता शासनाने दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं तुम्हाला वाचता लिहिता आलं पाहिजे. आलं का लक्षामध्ये? तोपर्यंत खेळ नाही नसता तुम्हाला सुट्ट्यामध्ये सुद्धा शाळा यावं लागेल. आलं का लक्षात? सर्वांनी आणि कोणी सोडणार नाही. शाळा सुट्ट्याच नाही बिलकुल. तोपर्यंत मला बी यावं लागेल आणि तुम्हाला बी यावं लागेल, सरला पण यावं लागेल. सुट्ट्या मिळणार नाही तुम्हाला. त्यामुळे तुम्ही आता अजून 1 महिना बाकी तुम्हाला सुधारायला. ते 1 महिन्यामध्ये हे डोकं जरी फोडलं तर तुमच्या लक्षात येणार नाही. मी जे सांगतो हे पर्टिक्युलर लक्षात ठेवा. वही दिसली पाहिजे तुमची, क्षमता प्राप्त दिसल्या पाहिजे आणि 5 तारखेला येणार म्हणजे येणार नाही. आलं का लक्षामध्ये? चला सर.